हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दिवाळी निमित्तानं पणत्या, कंदील आणि मशालींच्या प्रकाशात राजगड नाहून निघालेला आहे। रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीचं मंदिर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर दीपोत्सवाकरता नागरिक एकवटताना दिसत आहे। कार्यक्रमाची सुरुवात शिरकाईच्या पूजनाने झाली। त्या ठिकाणी शिरकाईची ओटी भरली गेली, तिला 56 भोगाचा नैवेद्य दाखवला गेला। त्यानंतर महाराजांची पालखी मशालींच्या उजेडात आणि ढोल ताशांच्या गजरात शिरकाई मंदिरापासून राजदरबारापर्यंत आणली। त्यानंतर राजदरबारात आपलं जे सिंहासन आहे महाराजांचं, त्या पवित्र सिंहासनाचं पूजन आज समितीच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलं आणि मशालीच्या उजेडात आपण आज महाराजांची आरती करून महाराजांना मानवंदना दिलेली आहे। आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त सहभागी झालेत। 2012 पासून किल्ले रायगडावर शिवचैतन्य सोहळा वसुबारस गोवत्स द्वादशी या दिवशी सुरू केला। त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं एवढं मोठं आराध्य दैवत, हिंदुस्थानचं स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात असतो। राज्य करायचं तेव्हा कोणाचं इतर लक्ष नव्हतं, म्हणून सर्व मावळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र झाले आणि त्यांनी जेवढी महाराजांच्या राज्याभिषेकाला वर्ष झाली तेवढ्या मशाली पेटवून संपूर्ण रायगड उजळून टाकायला सुरुवात केली। यंदा 353 वर्ष महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेकाला पूर्ण होत आहेत, म्हणून तेवढ्या मशाली प्रज्वलित करून आम्ही संपूर्ण रायगड किल्ला आज उजळून टाकला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।